ज्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं ते जैर इरिगेशनचे उमेश इंगवले साहेब. अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. मी त्याचा परत एकदा उल्लेख करील. माझ्याबरोबर औरंगाबादहून आलेले आमच्या विदर्भ आणि मराठवाड्याचे जे प्रमुख आहेत ते बुधवंत साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले कृषक भारती कोऑपरेटिव्ह या संस्थेचे नागपूर विभागाचे प्रमुख भारंबे साहेब. माझं डेव्हलपमेंटचं काम अनेक राज्यांमध्ये जे बघतात ते माझे सहकारी संजय बिराजदार, त्याचप्रमाणे नागपूरचे विभाग प्रमुख आमचे प्रमोद लहाने साहेब, माझे अनेक वर्षापासूनचे नागपूरचे मित्र सुधीर कामदे साहेब, त्याचप्रमाणे नर्मदा बायोकमचे श्री पुर्लीकर साहेब, आमच्या नागपूर एरिया ऑफिसचे श्रीत पोपट मरकड, त्याचप्रमाणे अमरावतीचे देवेंद्र बनायतजी. या ठिकाणी काही भगिनी आवर्जून उपस्थित आहे. आणि बंधूंनो, खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर साऱ्या जगाचं लक्ष आज कुठं असेल तर ते फक्त पाण्यावरती आहे. आणि पाणी हेच जीवन असं म्हटलं जातं. कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब जे होते त्यांनी अनेक द्राक्षाच्या वेगवेगळ्या व्हरायटी अमेरिकेमधून भारतामध्ये आणल्या. आणि उरुळी कांचन आणि यवत या पुणे जिल्ह्यामधली ही जी रस्त्यावरची 2 गावं आहेत त्या ठिकाणी त्यांचं त्यांनी रोपण केलं. आणि द्राक्ष बागायतदारांना एक नवीन संजीवनी उत्पन्नाचं साधन त्यांनी मिळवून दिलं. त्या काळी हे काम करणं फार अवघड होतं. आणि त्यांचं काम जे बघणारे होते राजपुरी नावाचे ग्रस्त, त्यांनी 15-20 वर्षानंतर स्वतःच्या बागा उभ्या केल्या. 1972चा दुष्काळ पडला. त्यांची 22 एकराची द्राक्ष बागायत होती आणि ती होती मोरगाव गणपती आहे त्या ठिकाणी. माझा एक दिवस बारामतीला जायला ज्यावेळेस योग आला त्यावेळेस सहज त्यांच्या शेतावरती गेलो. 1978 सालाला असावं ते. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर संपूर्णपणे बागा जळालेल्या होत्या. पाण्याचा एक थेंब नव्हता. 8-9 बोर होते, त्यालाही कुठे पाणी नव्हतं. आणि टाकीवरती फक्त एक वाक्य लिहिलं होतं, पाणी बिना खेती गुंगी होती है, पाणी बिना खेती गुंगी होती है. आणि मग लक्षात आलं आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा प्रवास चालू केला. इंगवले साहेब, जैन इरिगेशनचे जडे साहेब वगैरे अनेक वेळा माझ्याबरोबर ही मंडळी काम करतात, नेता फिल्मची मंडळी काम करतात. आणि या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे असं कंपनीने एक ध्येय त्या ठिकाणी साकारलेलं होतं. आणि मग हे काम करताना अनेक अडचणी यायच्या. परंतु कुठलंही क्षेत्र जर आपण निवडलं, कुठलंही नवीन तंत्रज्ञान जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात. शांतपणे विचार जर केला तर त्या अडचणी निश्चितपणे अनुभवातून आपल्याला बाजूला करता येतात. ड्रीप ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्याला उंदीरच लागतात, घुशीच लागतात, आणखी काय होतं. आणि मग लोक गुंडाळी करायची, शेतावरती कुठेतरी खुंटीला टाकून ठेवायचे. साऱ्या जगामध्ये चालणारं तंत्रज्ञान, पण आमच्या भारतामध्ये केवळ थोड्या आळसामुळं म्हणा किंवा आपण तंत्रज्ञान समजून घेत नाही म्हणून म्हणा. इंगवले साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी सांगितला की आमच्या गड्याला किंवा मालकाला फार लवकर जायचं असतं आणि मग 200 लिटरच्या पाण्यामध्ये एक आपलं 10-20 किलो तो खत घालतो, 10 मिनिटात सेंच्युरीचं आउटलेट मोठं करतो, काम करून जातो. खऱ्या अर्थाने खत ते मुळापर्यंत पोचतं का? मुळांना अशा प्रकारची कुठं यंत्रणा आहे का ते पटकन उडून घेऊ शकतात? त्यांचंही स्वतःचं असं एक तंत्रज्ञान ठरलं असतं. त्यांची कॅपॅसिटी असते, कॅपॅसिटीपेक्षा जास्त ते उडू शकत नाही. पाण्याचा थर किती, हवेचा थर किती, या सर्वांचा विचार ड्रीप इरिगेशन या तंत्रज्ञानामध्ये केला जातो. अतिशय मोठं असं क्षेत्र आहे हे. आणि
महाराष्ट्रातली जर पिकं घेतली तर आज द्राक्ष बागायतदार याचा विचार केला तर मी काल त्यांच्या संघाच्या मॅनेजर बरोबर बोलत होतो, जवळजवळ 99.99% द्राक्ष बागायतदार हे ड्रिपचा वापर करतात. बरोबर आहे का इंगवले साहेब? आणि सर्वात जास्त क्षेत्र त्या ठिकाणी आहे. 2 नंबरचं क्षेत्र केळीमध्ये आहे, 3 नंबरचं क्षेत्र डाळिंबामध्ये आहे, 4 नंबरचं क्षेत्र भाजीपाला आणि इतर जी लहान पिकं हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील त्यांच्यामध्ये आहे. आणि हा जो स्प्रेड आहे तो त्या पिकातली जी शहाणी माणसं आहेत, जी पहिल्यांदा पुढे आलेली आहेत, त्यांनी केलेलं आहे. कंपन्यांचं अतिशय चांगलं सहकार्य त्याला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप सेमिनार घेतले जातात, परंतु ते समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला तंत्रज्ञान ते अवगत करावं लागेल. कन्व्हेन्शनल फर्टिलायझर, पारंपरिक खते जी आहेत, नत्र, स्फुरद, पालाश, बेसल डोस आमचा शेतकरी वापरतो. त्याचं कारण आहे की त्याला परवडतं. परंतु विद्रव्य खताचा वापर तो पुढं करतो की नाही हे बऱ्याच वेळा प्रश्न असतो. आणि मग तो फक्त 10-20% वापरतो, बाकीचं तो फडक्यानी गाळून वापरतो. परंतु मित्रांनो, त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे ती अतिशय कमी होते आणि जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. फर्टिगेशनमध्ये दररोज पाणी द्यायला पाहिजे असं हे तंत्रज्ञान आहे. मगाशी कोणतरी म्हणलं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, जमत नाही शेतकऱ्याला, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. आठवड्यातले 2-4 दिवस लाईट नसते, कधीतरी सकाळी येते, बऱ्याच वेळा ती एकाच फेजवरती चालणारी असते, त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. परंतु ज्या वेळेस आपण ही खतं देऊ त्यावेळी वॉटर सोल्युबल म्हणजेच 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर हा ड्रीपमध्ये केला पाहिजे. हे सगळ्यात त्यातलं 2 नंबरचं महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. ही खतं महाग आहेत कारण भारतामध्ये ती तयार करण्याची किंवा आशिया खंडामध्ये तयार करण्याची आपल्याकडे तशा प्रकारची टेक्नॉलॉजी नाही. परंतु दीपक फर्टिलायझरनी जी काही खतं आली म्हणजे जे बेंटोनाइट सल्फर नावाचं खत आहे, दाणेदार खत, हे आम्ही 1996 साली भारतामध्ये आणलं आणि शेतकऱ्यांना तो पुरवठा करण्याचं काम केलं. परंतु ह्या खताला खत म्हणून मान्यता नव्हती, ते फंगीसाईड म्हणून त्याची ट्रीटमेंट असायची आणि 32% टॅक्स भरून आम्ही ते आणायचो. आणि कुठंतरी 100-200 लोक अधिकाऱ्यांची टीम कामाला लावल्यानंतर वर्षभरात 200-400 टनाचा सेल व्हायचा. खूप परिश्रम लागायचे. त्याला आम्ही कन्सेप्ट सेलिंग म्हणतो की एखादं तंत्रज्ञान त्या तत्वप्रणालीपणे राबवायचं असेल, ते शेतकऱ्यांना पटवायचं असेल तर आज खूप वेळ लागतो. पण ज्या वेळेस ते शेतकऱ्यांना पटलं, अरे बाबा ज्या ठिकाणी आपण गंधक वापरलाय तो प्लॉट आपण 200-300 फुटावरून सुद्धा ओळखू शकतो. आमचा अधिकारी असेल तर सांगतो, त्याचं पान बघूनच सांगतो या ठिकाणी तो सल्फर वापर घेतलाय. कारण सल्फर शिवाय वजन येत नाही, कलर येत नाही, त्याची शारीरिक भूक जी आहे, शरीरामध्ये प्रथिने करायचं काम असेल, संप्रेरक करायचं काम असेल, ते गंधकाशिवाय होत नाही. म्हणून गंधक हा एक महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी मी तुम्हाला जे महत्त्वाचं आणखी पाठीमागे जाऊया थोडं, या ठिकाणी जी महत्त्वाची मी तुम्हाला माहिती देणार आहे की दीपक फर्टिलायझरनी ऑक्टोबर 2015 मध्ये अतिशय एक नवीन प्रकारचं खत हे बाजारामध्ये आणलं आणि ते म्हणजे 100% 24-24-0 हे खत महादन स्मार्ट नावाने ते बाजारामध्ये आता उपलब्ध झालंय. 1-1.5 महिना झालेला आहे. आणि खताचं वैशिष्ट्य काय की भारतामध्ये अशा प्रकारचं कॉम्प्लेक्स म्हणतोय आम्ही, मिक्सचर फर्टिलायझर म्हणत नाही, कॉम्प्लेक्स 100% वॉटर सोल्युबल फर्टिलायझर हे पहिल्यांदा बाजारामध्ये आणलं. आणि संपूर्णपणे प्रत्येक नत्र त्याचं जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं, त्याच्यातला फॉस्फरस मिळू शकतो. पण नत्र जे आहे ते कशा प्रकारचं आहे याचा जर आपण विचार केला की अमोनिकल नत्र आणि नायट्रोजन प्रकारचं जे नत्र आहे हे 2 महत्त्वाचे प्रकार पिकांमध्ये असतात, नत्रामध्ये असतात. नायट्रोजनचं जे नत्र आहे हे सलाईनसारखं काम करतं, ते लागलीच पिकाला उपलब्ध होतं. अमोनिकल
नत्र जो आहे त्याचं कन्व्हर्शन व्हावं लागतं या टप्प्यातून त्या टप्प्यात, आणि नंतर म्हणजे नायट्रेट नायट्रोजन असेल तर डायरेक्ट चपाती म्हणायची आपण, अमोनिकल नायट्रोजन असेल तर गव्हाचं पीठ आलं, पिठाची पोळी आली, नंतर त्याला तेल लावून जे काय होतं ते नंतर नायट्रेट नायट्रोजनमध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारचे भौतिक गुणधर्म असणारं हे जे खत आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहाल तर त्याच्यातला नत्र आणि स्फुरद हा 100% पाण्यात विरघळणारा आहे. 2 टप्प्यामध्ये येतं. नत्र नायट्रेट स्वरूपातला जो नत्र असतो तो तातडीने लागू होतो. अमोनिकल स्वरूपातला जो नत्र आहे तो पिकाला टप्प्याटप्प्याने त्याच्या गरजेनुसार लागू होतो. त्याच्यानंतर हे जलद विरघळणार आहे. अधिक अन्नद्रव्य जे आहे त्याच्यामध्ये 48% नत्र हा कशाचा आहे, नायट्रेट नायट्रोजनचा आहे आणि बाकीचा पार्ट अमोनिकल नायट्रोजनचा आहे. याचा पीएच इंगवले साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला सांगितलं की पीएच जो आहे खतांचा याच्यावरती सगळी काही सर्कस असते. सॉईल हेल्थ जी आहे तिच्यामध्ये फिक्स झालेली अन्नद्रव्य आहे. तुम्ही सुपर फॉस्फेट टाकलं, तुम्ही पोटॅश टाकलं, त्याच्यामध्ये पाणी त्याला लवकर पिकाला मिळालं नाही, त्याची मुळं घेऊ शकत नाही, तर 60 ते 70% भाग म्हणजेच रुपयातले 60 पैसे हा जमिनीमध्ये फिक्स होतो. जोपर्यंत त्याच्यावरती ॲसिडिफिकेशन होत नाही, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया डेव्हलप होत नाहीत जमिनीमध्ये, तोपर्यंत ते ही अन्नद्रव्य पिकाला मिळू शकत नाही. आणि म्हणून अनेक प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य, सेकंडरी न्यूट्रियंट आणि NPK हे जमिनीमध्ये फिक्स झालेले असतील आणि ते जर पिकांना मिळायचे असेल तर आपण काय म्हणतो की ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा आपलं कंपोस्ट खत वापरलं पाहिजे, शेणखत वापरलं पाहिजे. कारण शेणखतामध्ये हे थायोबॅसिलस जी आहेत, नायट्रिफिकेशन करणारे जे जीवाणू आहेत ते डेव्हलप होतात. या फिक्स झालेल्या जे काही अन्नद्रव्य आहे त्याच्यावरती ॲसिडिफिकेशन होतं, त्याचं डिग्रेडेशन होतं आणि मग पिकाला ते मिळायला सुरुवात होते. त्याचा सामू जो आहे तो 3.75 आहे, अतिशय कमी आहे. त्याच्यामुळं जी उपलब्ध झालेली नाहीत परंतु जमिनीमध्ये फिक्स झालेली आहेत अशी अन्नद्रव्य पिकाला मिळू शकतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कुठलेही क्लोराईड नाही आहेत. त्यामुळं डोळे झाकून आपण कुठल्याही हॉर्टिकल्चर क्रॉपला याचा वापर करू शकतो. हे स्वदेशी खत आहे आणि पर्यावरणपूरक म्हणजे कुठलेही त्याच्यामध्ये फिक्स जमिनीमध्ये न होणारं अशा प्रकारचं अन्नद्रव्य असणारं एक खत आहे. गुणधर्म काय आहे त्याचे हे जर आता आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की पिकांना अन्नद्रव्यांचे सहज उपलब्धता होते. सर्वसाधारणपणे तापमानामध्ये पाण्यात संपूर्णपणे विद्राव्य असा नत्र आणि स्फुरद त्याच्यामध्ये आहे. फिल्टर्स व इमिटर्स चोक होत नाहीत. इतर खतांसोबत मिसळून देण्यास योग्य फक्त कॅल्शियम नायट्रेट व्यतिरिक्त. मगाशी याचा उल्लेख त्यांनी साहेबांनी केला की कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम युक्त जी खतं आहेत ती इतर खतांबरोबर पाण्याच्या टाकीमध्ये मिसळू नयेत. त्याला कॉम्पिटेबिलिटी असं आपण म्हणतात की इतर खतांबरोबर विरघळण्याची क्षमता, मग त्याचा साका तयार होतो आणि ती योग्य पद्धतीने मिळू शकत नाही. ड्रीप व फवारणीद्वारे वापरण्यास अतिशय सुलभ असं प्रकारचं खत आहे. नेक्स्ट या ठिकाणी तोच चार्ट दिला आहे की एकच खत सोडलं तर बाकीच्या कुठल्याही खताबरोबर हे खत तुम्ही मिसळून देऊ शकता. नेक्स्ट आहे ना माझ्याकडे, तुम्हाला मी वेगळा देतो. माझ्याकडे आहे ते दुसरं एक मासिक आहे जे आपल्या स्टॉलवरती आता उपलब्ध आहे म्हणजे पूर्तीच्या समोर. त्याच्यामध्ये मी हे सगळे दिलेले आहेत की कशा प्रकारची याची हे असतं किंवा तुम्हाला तो मला मेल करून पण वेगळा देता येईल. फवारणीद्वारे देऊ शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे देऊ शकतं. 2% सोल्युशन जर आपण केलं तर कुठल्याही भाजीपाल्याच्या पिकावरती कुठल्याही पिकावरती आपण त्याची फवारणी सहजपणे करू शकतो. भाजीपाल्यावरती मोठ्या प्रमाणात लवकर इफेक्ट मिळतो, बाकीच्या पिकांवरती थोडा वेळ लागतो. या ठिकाणी जर पाहिलं तर नत्र स्फुरद पालाश यांची जी काही आवश्यकता असते तर पहिल्या टप्प्यामध्ये पिकाच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे त्याच्यामध्ये 2% नायट्रोजन दुप्पट लागतो. त्याच्यानंतर फॉस्फरस जास्त प्रमाणात राहतो दुसऱ्या टप्प्यात.
आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 1:3.5 साहेबांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यामध्ये पोटॅशची गरज असते, कारण त्याला वजन प्राप्त व्हावं लागतं, त्याला कलर यावा लागतो, तेलवर्गीय पिकं असेल तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढावं लागतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पोटॅश जास्त लागतो, फॉस्फरस ऑलमोस्ट नील. या ठिकाणी जास्त मी याच्यावर काय बोलणार नाही. ज्यांच्याकडं हे जे मॅगझिन असेल, मग अशी एक हे आलं त्याच्यामध्ये प्रत्येक पिकाचे ऊसाचे डोसेस दिलेले आहेत आणि ऊसाच्या जर पद्धती बघितल्या तर आतामध्ये खूप चांगलं तंत्रज्ञान याच्यामध्ये आता वाढीस लागलेलं आहे. लोक जी 20-30 टनावरती होती 146 टनापर्यंत लोकसुद्धा गेली आहे. ज्या प्रोजेक्टवरती मी काम करतो, माझं जास्त काम हे ऊसावरती आहे गेले 20-30 वर्ष, तर लक्ष्य 151 टन अशा प्रकारचा आमचा प्रोजेक्ट आहे. राजाराम सहकारी साखर कारखाना आहे, तिथं संजीव माने वगैरे आज त्यांचं लेक्चर होतं या भागामध्ये. पाचटावरती सुद्धा आम्ही अतिशय भरपूर मोठ्या प्रमाणात केलं की 1 एकरचं जर पाचट असेल तर 60 टन पाचट जमिनीमध्ये जाऊन ऑर्गॅनिक तुम्ही एक चांगल्या प्रकारचं त्या जमिनीची क्षमता वाढवू शकता. तिची आतली क्षमता वाढल्याशिवाय, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल काउंट वाढल्याशिवाय कुठलीही जमीन प्रॉडक्टिव्ह राहू शकत नाही. जमीन ही जिवंत आहे, जिवंत राहायची असेल तर तिच्यामध्ये जीवाणूचं प्रमाण असलं पाहिजे, तिच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असलं पाहिजे. हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्याची मोठी गरज आहे. या ठिकाणी युनिव्हर्सिटीचे जे डोसेस आहेत त्याचंच आपण वर्गीकरण केलेलं आहे. ते म्हणजे समजा 100-50-50 असा जर आपला पूर्व हंगामीचा जर डोस असेल तर तो तुम्हाला 24-24-0 या खतातून जर द्यायचा असेल तर या अशा प्रकारे तुम्हाला देता येईल. याचं मॅगझिन आहे, तुम्हाला ते निवांतपणे वाचता येईल. नेक्स्ट, हा खोडव्याचा डोस आहे. कापसाचं जे तुमच्या भागातलं प्रमुख पीक आहे त्या दृष्टीने फॉलियर ॲप्लिकेशन कसं असावं, वरून फवारणी देणारी कशा प्रकारे केली जावी आणि जर ड्रीपमधून द्यायचे असेल तर त्याचे डोसेससुद्धा युनिव्हर्सिटीच्या डोसचं कन्व्हर्शन करून आम्ही दिलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळा आम्ही असं करतो की ज्या ड्रीपच्या कंपन्या असतील, मग जैन इरिगेशन असेल, त्याच्यानंतर नेटाफेम असेल आणि राज्यातली जी प्रोग्रेसिव्ह मंडळी आहेत, जी चांगले शेतकरी आहे, यांच्या शेतावरती जे उत्पन्न येतं त्याचं कॉम्बिनेशन आम्ही बऱ्याच वेळा करतो. नेक्स्ट, कांदा आहे. हे सगळ्यात आता महत्त्वाचं पीक आहे. बरीचशी मंडळी ड्रीपवरती आता कांदा घेऊ लागलेली आहे. काही लोक स्प्रिंकलरवरती घेतात, पण स्प्रिंकलरवरती शेवटच्या टप्प्यामध्ये कांदा घेऊ नये असं काही संशोधन संस्थांचं रिकमेंडेशन आहे. त्याचं कारण पोंग्यात पाणी जातं आणि पोंग्यात जर पाणी गेलं तर मग कांदा सडतो. परंतु शेवटचे डोसेस आणि पाणी जर शेतकऱ्याला व्यवस्थित कंट्रोल करता आलं तर कांद्याचं उत्पन्न अतिशय भन्नाट येतं. आपल्या बाकीच्या सरफेस इरिगेशनपेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण घेऊ शकतो. टोमॅटो हा एक महत्त्वाचं पीक आहे. आपल्याही भागात, अमरावती वगैरे भागामध्ये मी काल काही शेतकऱ्यांना भेटायला गेलो होतो. चांगलं पीक येतं. मग ते टोमॅटो असेल, त्याच्यानंतर वांगी असतील आणि मिरची असेल, चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतात. परंतु एक लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक पिकाला, जसं एखाद्या माणसाला चटणी चालू शकते, दुसऱ्याला ठेचा चालणार नाही, तसंच त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट. एखादं पीक ठराविक प्रकारच्या न्यूट्रिएंटवरती प्रेम करतं आणि ते जर तुम्ही ते दिलं तर त्याचा रिस्पॉन्स जास्त असतो. पॅडी असेल तर अमोनियम नायट्रोजन त्याला जास्त पडतो, म्हणून आपण पॅडीला किंवा भाताला आपण अमोनियम सल्फेटचा वापर करतो. तर तशा प्रकारे सुद्धा आपण प्लांट फिजिओलॉजी, त्याचे शरीरशास्त्र जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. नेक्स्ट, चिली आहे. त्याच्यानंतर वांगी आहे. हे मुद्दाम मी सांगतोय कारण मोठं क्षेत्र याचं या ठिकाणी नागपूरच्या आसपास आहे. नेक्स्ट, कोबी वांगीचं 2% फवारणी ही भरपूर होते. 2-3 टप्प्यामध्ये केली तरी चालते. प्रत्येक तोडा केल्यानंतर सुद्धा चालू शकते. केळीचं उत्पादन आहे. केळी हे जगातलं एकच पीक भारतामध्ये असं आहे. भारत फक्त जगाची बरोबरी याच पिकामध्ये आत्तापर्यंत करू शकला आहे आणि ती म्हणजे 32 किलो प्रत्येक घडाचं वजन. मी ॲव्हरेज बोलतोय. कोणतरी घेतलं असेल 40, 45, 46, 55 पर्यंत.
परंतु एकच पीक असं आहे की भारत जगामध्ये त्याला तोड देऊ शकतो आणि ते म्हणजे केळी. ड्रीपमध्ये जर आता पाहिलं तर जळगावपेक्षाही सोलापूर भाग हा अतिशय म्हणजे केळीच्या न्यूट्रिशन वाईज महत्त्वाचा ठरवला जातो. वजनाच्या बाबतीत किंवा सारख्या प्रमाणात जी ग्रोथ येते ती केळीमध्ये आता येते. दीपक फर्टिलायझर जवळजवळ 15,000 टन एवढी केळी आम्ही एक्सपोर्ट करतो. केळी करतो, कांदा करतो, द्राक्ष करतो, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजीपाला असतो. पण केळी ही 15,000 टन करतो. त्याच्यामुळे याच्यातलं बऱ्यापैकी तंत्रज्ञान आमच्या डिव्हिजनकडे आहे, कारण ती ही एक्सपोर्ट आहे. लागणीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या प्रकारचे नॉर्म ते पाळावं लागतात, अत्यंत तंतोतंत पाळावं लागतात. 10 ते 15 लोकांची टीम असती, 200 लोक मॅनेज करतात ते. परंतु रात्रंदिवस काम चालतं. म्हणजे ती टेस्ट झालीच पाहिजे. एक्सपोर्टला ज्या काही रिसुडी टेस्ट आहेत त्याच्यात त्या वेळेत झाल्याच पाहिजे. ते ग्रोथ रेग्युलेटर असेल वेळेत दिलेच पाहिजे, पाणी वेळेत दिलंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते करतात. नेक्स्ट डाळिंब आहे, हे एक चांगलं पीक आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर अतिशय कंट्रोल पद्धतीनं होणं हे गरजेचं आहे. मोसंबी आहे. आताही माझे काल मोर्शीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी माझे काही प्रयोग चालू आहेत. अतिशय हे तिथलंच एक पीक आहे, मानकरांचं पीक आहे. मोर्शीच्या पासून पुढे 5-7 किलोमीटरवरती असेल. नेक्स्ट आणि हे आलं आणि हळद ही या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहिलेली आहे, म्हणून मुद्दाम त्याच्यामध्ये तो डोस मी इन्क्लूड केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग राहतो की तुम्हाला म्हटलं की ही जे प्रॉडक्ट्स आहेत वॉटर सोल्युबल, हे आपण आत्तापर्यंत गेले कित्येक वर्ष हे आपण आयात करतो आहोत, कारण त्या प्रकारच्या प्रोसेस आपल्याकडे नाही. त्या ठिकाणच्या जे खाणी आहेत त्यांचं फिल्ट्रेशन, एका प्रोडक्टचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं, असं करून ते हे प्रोडक्ट तयार होतात. आणि ती प्रोसेस आपल्याकडे नसल्यामुळं आपल्याला भारतामध्ये काय आशिया खंडामध्ये कधीही याची निर्मिती करता आली नाही. परंतु हा शेतकऱ्यांचा खर्च 15,000 ते 20,000 रुपये टनांनी कमी व्हावा, हेच आमच्याकडे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा हा भाग होता. आणि म्हणून कमीत कमी किंमत यांची 25 किलोची 1,625 रुपये ही आता ठेवण्यात आलेली आहे. नेक्स्ट कापसावरती कापसाचं एक चित्र होतं. आता त्याचं जे मार्केटिंग आहे ते महाजन डीलर मित्र जे असतात आमचे, त्यांच्या प्रत्येक दुकानामध्ये उपलब्ध असतं. जास्तीत जास्त मी या ठिकाणी आपल्याला एक नम्रपणे आव्हान करेल की भवितव्याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्याकडं हे थोडं का होईना त्यांनी केलंच पाहिजे 100%, असा तर माझा आग्रहच असेल. परंतु ते शक्य होत नाही. परंतु आपल्याकडं ड्रीपचं क्षेत्र असणं ही शेतकऱ्याची ताकद आहे. 4-4, 5-5 पिकं आपण त्याच्यामधून घेऊ शकतो. भाजीपाल्याची मोठी पिकं घेऊ शकतो. अगदीच तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगेल की मी ग्लोबल वॉर्मिंगचा साहेब गुजरात राज्यामध्ये अभ्यास करत होतो. तुमच्याकडचं टेम्परेचर, गुजरातकडचं जर टेम्परेचर बघितलं तर 42 पासून 48 पर्यंत टेम्परेचर असतं. भाजीपाला उगवायचं असेल, कोथिंबीर मेथी असेल तर ही 32 टेम्परेचर पुढं सहसा उगवत नाही, 32-35. परंतु टेम्परेचर जर वाढत गेलं तर कदाचित आपल्याला कोथिंबीर मेथी आपल्या भागामध्ये खायलाच किंवा पाहायला सुद्धा मिळणार नाही. हा ग्लोबल टेम्परेचरचा परिणाम आहे. आणि म्हणून शेताच्याकडनं झाडे असणं, त्याचं टेम्परेचर मेंटेन होणं आणि ड्रीपसारख्या ज्या पद्धती आहे त्याचा वापर करणं हीच शेतीची खरी गुरुकिल्ली राहील असं मला वाटतं. बऱ्याच वेळा आपण माती परीक्षण करत नाही, पण ते दर 2-3 वर्षांनी का होईना पण एकदा करून तो बेस पकडून आपण केलं करावं. एक वेळेस मुलाची पत्रिका नसलं तरी चालेल, पण मातीची पत्रिका ही आपल्याकडे अवश्य असली पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी आपण अतिशय शांतपणे माझे 4 शब्द ऐकून घेतले. मी आपल्याला आणि संयोजकाला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद पाटील साहेब. आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल ते त्यांनी कृपया विचारावे. फार मोलाचं मार्गदर्शन केलं आहे पाटील साहेबांनी आपल्याला या ठिकाणी. निश्चितच आपण फायदा घ्यायला अशी मी आशा व्यक्त करतो. या साईडला कोणी इकडे लास्ट शेवटी कृपया आपलं नाव सांगावं. मी मोठघर आहे. मला हे विद्राव्य खत आहेत
ही फवारणी यंत्राद्वारे जसं आपण रोग कीटकनाशक फवारतो तसं फवारणीद्वारे आपण देऊ शकतो का? 2% 2%. मॅक्झिमम 2%. 2%. कारण 2% मग स्कॉर्चिंग येतं. कमी कॉन्सन्ट्रेशनची 1 ते 2% रेंजमध्येच फवारणी केली पाहिजे. साधारणतः धाणा पिकाला आपण 2-3दा करू शकू का? पोटॅशची जर करायची असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये केली पाहिजे. फ्लावरिंगच्या वेळेस तुम्ही 90-90ची घेऊ शकता 2%मध्ये. अमोनियायुक्त जी खतं आहेत ती बाजारामध्ये उपलब्ध नाहीत असा माझा समज आहे. सध्या धान पिकासाठी उपयुक्त खत आहे आपला अमोनियायुक्त, ते कुठं उपलब्ध होऊ शकते का? खूप महत्त्वाचा तसा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये 2च सप्लायर्स याचे आहेत अमोनियम सल्फेटचे. एक आहे दीपक फर्टिलायझर. आम्ही आरती फर्टिलायझरचं हे खत आम्ही विकत होतो अनेक वर्ष, म्हणजे मला आठवतं की 1998 सालापासून अमोनियम सल्फेट आम्ही विकायचं. परंतु प्लॅन्ट लहान होतं त्यांचं, म्हणजे 10,000पेक्षा जास्त प्रोडक्शन नव्हतं. पण यावर्षी रत्नागिरीवरून हे खत आम्ही 30,000 टन आणून भारतामध्ये विकलं. परंतु याला सोर्स नाही, म्हणजे काय की दुसरे कोणाचेही कारखाने नसल्यामुळं आणि अमोनियम सल्फेट हा बाय प्रॉडक्ट असल्यामुळं आपल्याकडं त्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही किंवा होत नाही. धन्यवाद. एक प्रश्न आहे. बोला. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जर भरपूर असेल तर ह्या रासायनिक खताची आवश्यकता आहेच का? पिकाची जी क्षमता आहे ना, म्हणजे समजा 100-50-50 आपण म्हटलो किंवा ऊसासारखं असेल ते 450-170-70, तर त्याला लागणारं जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल, क्वालिटीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्या पिकाला जेवढ्या अन्नद्रव्याची गरज असते ती कुठल्याही द्वारे तुम्ही दिली तरच त्याचं उत्पादन घेणं शक्य होतं. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा जर विचार केला तर एक 2%-4% असं हे असतं. परंतु तुम्ही त्याच्यातलं सॉईल बॅक्टेरिया, त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण, त्याच्यामध्ये लागणारे ग्रोथ रेग्युलेटर्स असतील, म्हणजे संजीवके असेल, हे त्याच्यातून मिळू शकत नाही तेवढं. त्यामुळं युनिव्हर्सिटीमध्ये अनेक प्रयोग पाडेगावला असतील, राहुरीमध्ये असतील, हे बऱ्याच वेळा घेतले गेले, पण त्या ठिकाणी ऑर्गॅनिकवरती तेवढं अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळू शकलेलं नाही. मग रासायनिक खतांचा जमिनीवर काय परिणाम होतो? त्याच्या जमिनीमध्ये असलेल्या जीवाणूवर काही विपरीत परिणाम होतो का? ॲक्च्युली जे खत शेतकरी टाकतोय त्याचा जर तुम्ही विचार केला तर 120 किलो हेक्टर हे भारतामध्ये एवढी खतं टाकली जातात ॲव्हरेज. आणि त्याच्या 6 इंचाचं तुम्ही जर वजन घेतलं 1 एकराचं, ते साधारण 40,000 ते 50,000 टन एवढं होईल, एवढं ते वजन असतं. तेवढ्यामध्ये जर शेतकरी आमचा 4 बॅगा टाकत असेल तर 4 बॅगा ह्या कुठं जातात त्याचा हिशोब लागत नाही. आणि खतं ही 22, म्हणजे अगदी पोटॅश सगळ्यात सावकाश लागतो, बाकीची खतं, पण हे इतकं प्रमाण कमी आहे की त्याच्यावरती विपरीत परिणाम होत नाही. जमिनी ह्या पाण्यामुळं खराब होतात, जमिनी ह्या खतांमुळं खराब होत नाहीत. पाण्याचा एक्सेस वापर, पाणी हवा याचं बॅलन्स ज्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी खतं ही फिक्स होतात, ती पीक ओढून घेऊ शकत नाही आणि फिक्स झालेली खतं पुढं जमिनी खराब करतात. पण मेन कारण आहे ते म्हणजे पाण्याचा अतिवापर. हां बोला आपलं काय? पुष्कळशा TV चॅनलवर असं पाहायला मिळतं की रासायनिक खताचा वापर कमी करावं आणि ऑर्गॅनिक खताचा वापर जास्तीत जास्त करावा. बरोबर. आता रासायनिक खताचा वापर कमी करावा म्हणजे काय, आणि ह्याने स्मार्ट आहे खत निर्मिती केली, याची किंमत पण 1600 काही जास्त शेतकऱ्यांना परवडण्यासारखी नाही आहे. याच्याबद्दल काय सांगू? नाही, ऑर्गॅनिक खत जे आहे ना, ऑर्गॅनिक असल्याशिवाय कुठल्याही अन्नद्रव्याचं शोषण होत नाही. त्याचं कारण काय आहे की बॅक्टेरिया त्याचं विघटन करत असतात,
इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कुठलंही खत आल्याशिवाय त्याचं विघटन होत नाही किंवा त्याचे शोषले जात नाहीत. आणि म्हणून हे कधी शक्य होतं की जमिनीमध्ये ज्यावेळेस पालापाचोळा असतो किंवा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतं, त्या ठिकाणी थायोबॅसिलस थायोपोरस नावाच्या बॅक्टेरिया वाढतात, आलेल्या अन्नद्रव्याचं विघटन करतात, त्या ठिकाणी पाणी ते धरून ठेवू शकतात, त्याच्यामध्ये हवा खेळती होते, जमिनीचे दोन कण एकमेकापासून बाजूला होतात. आणि हे वातावरण वापसा कंडिशन शेतकरी जो म्हणतो, पेरणी वापसा कंडिशनला का केली जाते, त्याचं कारण त्या ठिकाणी हवा आणि पाणी याचं एक वेगळं संतुलन असतं, त्याच्यामध्ये खतं विरघळली जातात आणि मग मुळ्या त्याचं शोषण करायला तयार झालेल्या असतात. परंतु जर बॅक्टेरिया जमिनीमध्ये नसतील तर ती खतं तशीच वायाला जातात. आणि म्हणून जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असणं हे गरजेचंच आहे. तुम्ही किती केमिकल फर्टिलायझर घाला, जमिनीमध्ये योग्य हवा किंवा ज्याला आपण काय म्हणतो की त्या मातीचा कण जो आहे तो द्राक्षाच्या घडासारखा दिसला पाहिजे, त्याच्या प्रत्येक ठिकाणाहून तिथं हवा गेली पाहिजे आणि ती जमीन भुसभुशीत असली पाहिजे. अशीच जमीन चांगल्या प्रकारचं अन्नद्रव्य पिकाला देऊ शकते, म्हणजे त्याचा योग्य वापर होतो. परंतु त्या ठिकाणी पाणी थांबलेलं आहे, त्या ठिकाणी मोठी मोठी अगदी काळ्या जमिनीतली किटाड म्हणतो आम्ही त्याला, एकदम नांगर लावला की एवढा मोठं ढेकूळ निघतं, अशा याच्यामध्ये अन्नद्रव्याचं शोषण होत नाही. म्हणून जुनी मंडळी उभं शेत नांगरायचं, आडवं शेत नांगरायचं आणि ते वापशायोग्य करायचं, हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मग ताक घेऊ शकता. अगदी काळवट जमीन असेल तर तुम्ही तागाईपेक्षा ढेंच्याचा वापर करायचं, कारण ढेंच्याच्या ज्या मुळ्या असतात त्या ॲसिड सोडतात आणि ॲसिड जर सोडलं तर मिठाचं प्रमाण किंवा बाकीचे जे क्षार असतात त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून काळ्या जमिनीमध्ये ढेंच्या आणि बाकीच्या हलक्या जमिनीमध्ये ताग याचा जर सातत्याने वापर शेतकरी केला तर बऱ्यापैकी जमीन जाग्यावर येते.